हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. आजी आजी आता तुझी तब्येत कशी आहे? मी बरी आहे ना? नाहीतर तू म्हणत असेल तर परत एकदा आपण डॉक्टरांना बोलूया. मला तर लई बरं वाटतंय बघ पोरा. माझा नातू, माझी नातसून माझ्यावर एवढं प्रेम करतात. कशाला काय होईल? मी आता ठणठणीत बरी झाली. व्हेरी गुड. अशीच छान. काय ग? घ्या. खा. आजी लाडू खा. लाडू? कुठून आणल्यास? कुठून म्हणजे मी स्वतः बनवलेत घरात. आता सणासुदीचं गोडधोड नको का बनवायला? पण कधी बनवलंस पारू? काल रात्री तुम्ही झोपला होतात ना तेव्हाच बनवलेत. लई गुणाची हाय माझी नातसून. दिवाळीचा दिस तुझ्यामुळे गोड झाला बघ. मस्त रवा. तुमच्यासाठी दिवाळी गिफ्ट बी आहे. दिवाळीचं गिफ्ट? पारू तू ऍडमिशन घेतलंस? वय धनी तुम्ही त्या स्वरा खून प्रकरणी जेलमध्ये गेला होता. हां. तेव्हा मला बी पोलीस स्टेशनला यावं लागलं होतं. तिकडं ते कोर्टाचं किचकट कामकाज पाहिलं आणि ते तिकडचे समदे कागदपत्रे इंग्रजीत लिहिलेले. ते बघितल्यावर मला ते वाचता बी येणं कळत बी नव्हतं ते काय लिहिलंय ते. तेव्हा मला कळलं की शिक्षण किती महत्वाचं आहे. आणि धनी देवी आईंच्या त्यांच्या सुनेला घेऊन वाजवी अपेक्षा होत्या. त्यांची सून शिकली सवरलेली पाहिजे होती त्यांना. आणि त्यात देवी आईंचं काय बी चुकत नाहीये. त्या कायम बराबरच होत्या. त्यामुळे मी असं ठरवले की स्वतःला जमल तितकं स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा. आणि त्याची सुरुवात मी शिक्षणापासूनच करायची असं ठरवलंय. पारू, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू.